नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या 3ऱ्या धड्यातला मसावी आणि लसावी या भागातला पुढचा भाग. तर चला सुरू करूया आजच्या सराव संचाला. तर आज आपण सोडूयात सराव संच 12. तर चला पाहूया यामध्ये काय काय प्रश्न दिले आहेत ते. पहिला प्रश्न आहे मसावी काढा आणि पहिली संख्या आहे 25 आणि 40. तर चला पहिले यांची उभी मांडणी पाहूया. 25 ला भाग जाणार सगळ्यात शेवटची संख्या आहे ती म्हणजे 5. 5 5 25 तर भागाकार गेला 5. आता या 5 ला भाग जाणारी एकच संख्या आहे ती म्हणजे 5. तर 5 1 5 तर उत्तर आले 1. तर आपण याची मांडणी करतो. 25 ला भाग जाणारी सगळ्यात पहिली संख्या आहे ती म्हणजे 1. तर 1 गुणिले 25 आपल्याला 25 येते. त्यानंतर 1 नंतर संख्या आहे ती म्हणजे 5 जी ह्या 25 ला भागू शकते. त्यापुढे येते 40. तर 40 ला जर भागायचं तर पहिली एक संख्या आहे 1. त्यानंतर दुसरी संख्या येते ती 2. तर 2 ने भागले तर उत्तर येते 20. आता 20 ला सगळ्यात छोटी भाग जाणारी संख्या ती पुन्हा 2च आहे. तर 2 ने भागले तर उत्तर येते 10. पुन्हा 10 ला भाग जाणारी संख्या 2च आहे आणि भाग घेतले तर आपल्याला उत्तर आले 5. तर 25 आणि 40 चा आपण मसावी काढायला गेलो तुम्ही पाहू शकता सगळ्यात मोठा अंक जो दोघांमध्ये सामायिक आहे तो म्हणजे 5. म्हणजेच याचा लसावी आला. आता तुम्ही पाहू शकता या दोघांमध्ये सगळ्यात मोठा सामायिक विभाजक आहे तो 5. म्हणजेच या दोन्ही संख्यांचा मसावी आला 5. इथे पाहू शकता मी त्याची उभी मांडणी सुद्धा लिहिलेली आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 56 आणि 32. तर चला परत ते 56 ची उभी मांडणी करू. तर 2 ने सगळ्यात छोटी संख्या आहे जी 56 ला भागू शकते आहे 2. तर 2 ने भागितले उत्तर आले 28. 28 ला पुन्हा छोट्या संख्येने भाग जाते म्हणजे 2. उत्तर आले 14. 14 ला पुन्हा 2 ने भाग जाऊ शकतो उत्तर आले 7 आणि 7 लाही फक्त 7च भागू शकते म्हणून उत्तर आले 1. तर चला याची मांडणी करून घेऊ. तर सगळ्यात छोटी संख्या आहे 56. त्यानंतर जर भागले तर आपल्याला उत्तर आले 28. आता हे 28 ला 2 ने भागले उत्तर आले 14. 14 ला 2 ने भागले उत्तर आले 7 आणि 7 ला भागणारी फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे 7. आता 32 ला बघूया. तर 32 ला सगळ्यात छोटी संख्या आहे ती म्हणजे 2 हीच भागू शकते. तर उत्तर आले 16 हा भागाकार. 16 ला छोटी संख्या भागणारी आहे ती म्हणजे 2. उत्तर आले 8 आणि असेच करत राहिले तर आपल्याला सगळ्यात शेवटी येते 1. आता याची मांडणी करून घेऊ. आता ह्यामध्ये आपण पाहिले त्या पहिल्या संख्येमध्ये आपल्याला 3 2 भेटले होते. म्हणून 56 आणि 22 चा मसावी भेटला 1 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय आला 8. कारण त्या संख्येमध्ये पण 2 ही संख्या 3 वेळा पुन्हा पुन्हा आली होती. म्हणून आपण ते दोन्ही याच्यात 2 2 2 हे 3 वेळा आपण गुणाकार करून आपण त्याचे उत्तर लिहिले 8. आता पुढची संख्या आहे 40 60 आणि 75. तर सगळ्यांच्या शेवटी 0 आहे. तर 2 ह्या दोघांच्या शेवटी 0 आहे 2 याला भागू शकतोच. तर चला पहिले 40 ची मांडणी करून घेऊ. तर 40 ला भाग गेला तर 2 ने भाग गेला तर उत्तर आले 20. 20 ला 2 ने भाग गेला तर उत्तर आले 10. 10 ला 2 ने भाग गेले तर उत्तर आले 5 आणि 5 ला फक्त एकच 5 भागू शकतो. उत्तर आले 1. तर याची मांडणी करून घेतली पहिले. आता इथे पाहू शकता आपल्या उत्तर आले 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता करूया 60 चा. तर 60 ला कमीत कमी संख्या कुठली आहे छोटी ती म्हणजे 2. तर 2 ने भागिले उत्तर आले 30. 30 ला 2 ने भागिले उत्तर आले 15. 15 ला 3 ने भागू जाऊ शकतो तर उत्तर आले 5 आणि 5 ला भाग जाणारी उत्तर आहे 5च. तर त्याचे विभाजन आपण इथे लिहिले आहे. तर ह्या दोघांमध्ये पाहू शकता आपल्याकडे एक सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 5. सगळ्यात मोठी संख्या आहे 5 आणि ती दोघांमध्ये समान आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे 75 च्या शेवटी 5 ही संख्या आहे म्हणजे 75 ला 5 ने भाग जाणारच. तर पाहूया 75 चा. तर 75 ची मांडणी केली तर 5 ने भागितले तर उत्तर आले 25. 25 ला 5 ने भागले तर उत्तर आले 5 आणि 5 ला फक्त 5च भागू शकते म्हणजे उत्तर आले 1. त्याची मांडणी करून घेतली पहिले. तर इथे पाहू शकता आपल्या इथे सगळ्यात संख्या मोठी आहे ती म्हणजे 5. आता या तिघांमध्ये ही सगळ्यात संख्या मोठी 5 होती त्या कारणाने आपण काय लिहिले 1 गुणिले 5 चं उत्तर लिहिले 5 म्हणजे याचा संख्येचा मसावी आहे 5. आता 16 आणि 27 बघू. तर पहिले 16 ची मांडणी करून घेऊया. तर 16 सगळ्यात छोट्या संख्येने भाग जातो म्हणजे 2. नंतर भागाकार येते 8. 8 ला जर 2 ने भाग गेले तर उत्तर आले 4. 4 ला 2 ने भागले तर उत्तर आले 2. 2 ला हा 2च भागू शकतो म्हणून उत्तर आले 1. त्याची मांडणी करून घेतली पहिले. अशा प्रकारे आपण मांडणी करतो. नंतर जाऊया 27 ला. 27 ला सगळ्यात छोटी संख्या भागणार ती म्हणजे 3. 3 ने भागले ते उत्तर आले 9. 9 ला पुन्हा 3 ने भागले तर उत्तर आले 3 आणि 3 ला फक्त 3च भागू शकते म्हणून उत्तर आले 1. तर इथे करूया त्याची पहिले मांडणी. तर 1 ने 27 1
27ला भाग जाणारी फक्त एक संख्या आहे, पहिली ती म्हणजे सगळ्यात छोटी 1, त्यानंतर भागू शकते म्हणजे 3, तसं भागाकाराला 9, पुन्हा 9चे फोड केले, विभाजन केले तर आपलं उत्तर आले 3. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो. परंतु इथे पहा, ह्या सगळ्यांमध्ये एकच हा एक सामायिक विभाजक आहे, म्हणजेच काय, दोघांचा मसावी आला 1. आता दुसरा प्रश्न आहे, भागाकार पद्धतीने मसावी काढावा, सगळ्यांचे संक्षिप्त रूप द्या. तर पहिली संख्या आपल्याकडे कुठली आहे, 275, 525, नंतर आहे 76, 133 आणि सगळ्यात शेवटी आहे 161, 69. तर पहिल्यांदा याचा आपण मसावी काढू, ती सुद्धा भागाकार पद्धतीने, नंतर त्याचे संक्षिप्त रूप आपण पाहूया. तर पहिली संख्या आहे 275/525. नियमानुसार आपल्याला छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भागायचं आहे, म्हणून 275 ने 525ला भागले तर भागाकार गेला 1. ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर आले 250. परंतु ही जी बाकी आली तिने ह्या भाजकाला भागायचं आहे, तेव्हा उत्तर आले, भागाकाराला 1, तेव्हा 250 यातून वजा केले तर उत्तर आले 25. आणि वरच्या भाजकाला म्हणजेच वरची जो बाकी होती तिला पुन्हा या बाकीने भागितले तर आपल्याला उत्तर आले 10. आणि आपल्याला भागाकार गेला 10, त्याच्यामुळे बाकी उरले 0. तर इथे पाहू शकता 25 ही आपली आहे बाकी, म्हणजेच काय, 25 ह्या दोन्ही संख्यांचा झाला मसावी आणि 25 ने या दोन्ही संख्यांना जर भागले तर उत्तर आले 11/21. हे झाले त्याचे संक्षिप्त रूप. आता पुढचा प्रश्न आहे 76/133. तर ह्यामध्ये सुद्धा 76 ही सगळ्यात छोटी संख्या असल्याने 133ला आपण भागूया. तर 76 1 76, तर उरले 57. ही झाली बाकी, पण नियमानुसार या बाकीने पुन्हा वरच्या भाजकाला भागायचे, तर ते भागाकार गेला 1. यांच्या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर आले 19. आता वरच्या भाजकाला म्हणजेच बाकीला ह्या उरलेल्या बाकीने भागूया. तर 19च्या पाड्यामध्ये 57 येतो, तर 19 त्रिक 57, तर 57 वजा 57 आले 0. तर 19 ही आहे ह्या दोघांचा मसावी. या दोघांना जर 19 ने भागले तर आपल्याला काय उत्तर येईल, 4/7. मग 4/7 झाले ह्या दोघांचे संक्षिप्त रूप. आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. आता आहे 161/69. तर आपल्याला माहिती आहे छोट्या संख्येने पहिले भागायचं, म्हणजे 69 ने भागितले तर आपल्याला उत्तर आले, भागाकार आले 2. तर वजा केले 138, तर उरले बाकी 23. या 23 ने ह्या वरच्या बाकीला किंवा भाजकाला भागायचे, तर उत्तर आले, भागाकार गेला 3 ने. तर आपण पाहू शकता 3 ने भागाकार गेला त्यावेळेस आपल्या बाकी उरले 0. तर जेव्हाही बाकी 0 होते त्यावेळेस वरच्या भाजक किंवा बाकी ही असते ह्या दिलेल्या संख्येचा मसावी. आणि ह्या मसावी म्हणे ह्या दोघांना जर भागले तर आपल्याला काय मिळते, त्याचा संक्षिप्त रूप. तर हे आहे त्याचे मसावी आणि हे आहे त्याचे संक्षिप्त रूप. तर आज आपण काय शिकलो, आज आपण सराव संच 12वा सोडवला, ज्यामध्ये आपण मसावी काढायचे दोन्ही पद्धती पाहिल्या. तर चला या पुढच्या भागामध्ये आपण पाहूया लसावी. तोपर्यंत धन्यवाद.